काही जे अ, इंग्लंडचे काही जे अभ्यासक होते, जवळजवळ 120 जे अ, असे तज्ञ लोक, प्युरिटन्स, अ, ते एकत्रित आले आणि अ, त्यांनी असे काही प्रश्न काढले होते जे सर्वसाधारण नाही का ख्रिस्ती जगतामध्ये अगदी विचारले जातात. आणि या सर्व काही प्रश्न त्यांच्या समोर होते. त्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी योग्य उत्तर दिलं. त्या काळामध्ये काय झालं की रोमन कॅथलिक ज्या मंडळ्या होत्या, त्यांचा प्रभाव सुद्धा जास्त होता. त्याच काळामध्ये एक इंग्लिश वॉर म्हणतो आपण नाही का, एक युद्ध त्या काळामध्ये सुरू होतं आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं त्यांची इच्छा ही होती की काय करायला पाहिजे की आपल्या ज्या मंडळ्या आहेत त्या वचनामध्ये मजबूत व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, प्रश्न उत्तरांद्वारे अ, जे ईश्वर विज्ञान आहे, म्हणजेच पवित्र शास्त्रातील जी तत्व आहेत, त्याचा उलगडा त्यांनी दिला अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये. आणि त्यावरच आजपासून आपण विचार करणार आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण त्या प्रश्नांकडे पाहू आणि त्याची उत्तर आपण अभ्यासू, त्यावर मनन करू, त्यावेळेस आपले सुद्धा अनेक दृष्टिकोन बदलतील आणि आपणही प्रभूमध्ये वाढू नाही का त्याचप्रमाणे. तर आज विशेष करून या सायंकाळी या अभ्यासाला आपण सुरुवात करत असताना प्रार्थना करू आणि आपण सुरुवात करूया. आपल्यामध्ये आठवणदार आहे त्यावेळेस सुरुवातीची प्रार्थना करतील आणि मग आपण पुढे जाऊ. प्रार्थना करूया. ओके, तर मी आपल्या ग्रुपवर तो पहिला प्रश्न जो आहे तुम्ही पाठवतो. जिवंत अशा ग्रुपवर बघा. आला ना? ओके. तर विशेष करून या जो पहिला प्रश्न आहे ना का त्यावर आपण मनन करणार आहे. सगळ्यात अगोदर हा जो प्रश्न आहे तो अशा प्रकारचा आहे की मनुष्याचा मुख्य उद्देश किंवा प्रमुख अंतिम हेतू कोणता आहे? जर सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर मनुष्याचा मुख्य उद्देश काय आहे या जगातील? मुख्य उद्देश काय? काय वाटतं बरं तुम्हाला? काय असेल मुख्य उद्देश? सर्वसाधारण रीतीनं जे जगातील सुद्धा लोक आहेत त्यांच्या समोर पण काही ना काही उद्देश असतात नाही का? पण असं काय वाटतं की हा उद्देश मनुष्याचा आहे? कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही उद्देश असतो आहे का नाही? जर ती जर निर्माण केलेली आहे तर काय वाटतं? परमेश्वर देवाच्या सहभागितेत मनुष्याने राहावं, हम्म. आपण राहावं. ओके. ओके. देवाच्या सहभागीतेत मनुष्याने राहावं. आणखी काय वाटतं? सर्वसाधारण रीती काय वाटतं तुम्हाला? सर्वसाधारण जगामध्ये लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश आपण पाहतो. त्यामध्ये एकच ध्येय नाही का, की आम्हाला ह्याच दिशेने वाटचाल करायची, आम्हाला हे मिळवायचंय. प्रत्येक गोष्टीमध्ये कोणत्या ना कोणता उद्देश असतो प्रत्येक याच्यामध्ये. पण ज्यावेळेस आपण उद्देशांबद्दल विचार करतो तर मानवी जीवनामध्ये उद्देश ठेवणं हे वाईट नाहीये. पण ज्यावेळेस उद्देशाबद्दल आपण विचार करतो तर मग अंतिम उद्देश काय आहे? काय असायला पाहिजे अंतिम उद्देश? तर ते शेवटी त्याच जे उत्तर आहे ना का अ, या प्रश्नानंतर आपल्याला पाहायला भेटतं.
आणि ते उत्तर अशा प्रकारे आहे की मनुष्याचा प्रमुख हेतू किंवा उद्देश हाच आहे, तो म्हणजे देवाचा गौरव करणं आणि सदैव त्याच्यामध्ये काय करणं, आनंद घेणं किंवा त्याचा आनंद घेणं. तर आता ज्यावेळेस आपण देवाचं गौरव करणं आणि त्याचा आनंद घेणं त्याच्याबद्दल विचार करतो, तर काय वाटतं तुम्हाला की एक विश्वासणाऱ्या नात्याने खरंच मी नेहमी देवाचा गौरव करतो का? किंवा माझ्यामध्ये देवाचं गौरवाला आडकाठी आणणाऱ्या अशा काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये असतात का? अशा काही गोष्टी की खरंच देवाचा गौरव करण्यापासून माझ्यासाठी एक आडकाठी बनलेल्या असतात. एक विश्वासणारा म्हणून सुद्धा आपण स्वतःला ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस काय काय उत्तर येऊ शकतं? पुष्कळ वेळा सर्वसाधारण रीतीने जर आपण विचार केला, तर मला चर्चला जायचंय, परंतु काहीतरी दुसरं एक असं काम निघतं नाही का? आणि मग माझ्यासाठी प्रायोरिटी काय असते, तिथं पण कधी-कधी मी गल्लत करतो नाही का? कदाचित ते काम माझ्यासाठी आडकाठी होऊ शकतं. अ, आणखी सॉरी? आपला स्वभाव. बरोबर, बरोबर. स्वकेंद्रित. हां. स्वकेंद्रितपणा. आपला जास्त कम्फर्ट झोन सर. कम्फर्ट झोन. येस, येस. ओके. बरोबर. तर आणि खरं तर स्वतःला इतकं व्यस्त करून टाकणं, की समोर हा विचार अगदी नेहमी ठेवण्यात मला वेळच नाहीये. तर हे पण एक मोठी आडकाठी बनू शकते नाही का? आपल्याला देवाचा गौरव करण्यासाठी. मग अ, एक विश्वासणाऱ्या नात्याने सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना का बरं देवाचं गौरव करणं हे महत्वाचं आहे? ज्यावेळेस आपण हे समजून घेऊ, त्यावेळेस आपल्याला खऱ्या रीतीने या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ज्या अडकाठी ठरतात आपल्यासाठी नाही का? त्या एक दुय्यम स्थानाला जातील त्या आणि आपल्यासाठी हे एक प्रथम स्थानाला असेल. बरोबर की नाही? आणि खरं तर आणखी पुढचा प्रश्न उपस्थित होतो आपल्यासमोर, की मग काय मी जर देवाच्या गौरवाबद्दल विचार करतो, तर काय माझ्या स्वइच्छेने मी देवाचा गौरव करू शकतो का? स्वइच्छेने माझ्या मनातून खरंच ते होतं, की मला मी देवाचा गौरव करत आहे, असं होतं का? तर नाही होत, नाही का? तसं होत नाही. इच्छा पुष्कळदा होत नाही. त्याचं कारण काय होतं, एकतर ह्या सर्व गोष्टी आडकाठी ठरतात आपल्याला. हे विश्वासणाऱ्यांबद्दल आपण विचार करतो. अविश्वासणाऱ्यांबद्दल जर आपण पाहिलं, तर ते का नाही करू शकत त्या गोष्टी? कारण ते आपल्या पाप आणि अपराधामध्ये मृत आहेत. आणि देवाचा त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यांना देवाबद्दल प्रीती कोणत्याही प्रकारची पाहायला भेटत नाही. बरोबर की नाही? मग ह्या सर्व गोष्टी असताना अ, पुढे आपण येतो आणि मग आपल्याला शिकायला भेटतं, की मग देवाने गौरव करण्यासाठी सुद्धा त्याचा अनमोल साधन आपल्याला दिलेलं आहे. त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो. तो आपल्याला सहायता करतो त्यासाठी नाही का? देवाने त्याची मंडळी ठेवलेली आहे. देवाने त्याचं अद्भुत वचन आपल्याला दिलेलं आहे. ते आपल्याला नेहमी पुन्हा नाही का योग्य मार्गावर ठेवतं. आपली जी आत्मिक गरज आहे ती ते पूर्ण करतं नेहमी नाही का? आपल्याला ते उभं करतं. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना आपण विचार करतो त्याबद्दल बोलत असताना. मग आता ज्यावेळेस देवाच्या गौरवाबद्दल आपण विचार करतो, तर नेमकं देवाचं गौरव करणं म्हणजे काय आहे? तर हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो नाही का, की नेमकं देवाचं गौरव करणं म्हणजे काय? आणि कसं देवाचं गौरव करू शकतो? काय वाटतं आपण कशाप्रकारे देवाचा गौरव करू शकतो? स्तुतिगान. येस, त्याचं स्तुतिगान अचूक आणि रीतीने त्याचं वचनाचा उलगडा करून योग्य येस, रीतीने. येस, येस, येस. त्याला बरोबर, आवडणारं जीवन जगून, देवाला आवडणारं जीवन जगून. बरोबर, बरोबर, बरोबर. देवाला आवडणारं जीवन जगून आणि त्याचं स्तुतिगान. आवेश त्याच्यासाठी आवेश जेव्हा असतो, एक काही गोष्टी करणं पण
करायचं म्हणून करतो, पण जेव्हा आपण आवेशाने आनंदाने करतो तर देवाचं गौरव होते. येस, बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा. तर नक्कीच ही सर्व उत्तर अगदी बरोबर आहेत नाही का. पण एक देवाचे जे सेवक आहेत त्यांनी अगदी 4 अशा शब्दांमध्ये नाही का हे फार सुंदर रीतीने मांडलंय की देवाचं गौरव करणं म्हणजे काय. सगळ्यात अगोदर ते म्हणतात की पहिलं जो पैलू आहे देवाचं गौरव करण्यास तो म्हणजे काय की कृतज्ञ ओळख. तर ही जी ओळख आहे, मी कोणाचं गौरव करत आहे अगोदर त्याच्याबद्दल योग्य जाणून घेणं किती महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण त्याला जाणून घेऊ त्यावेळेस त्याचा गौरव आपण करू. सगळ्यात पहिला मुद्दा आहे. आणि मग त्याच्यासाठीच आपण ज्यावेळेस रोमकारास पत्र वाचतो नाही का 11वा अध्याय आणि वचन 36 काय सांगतो बरं रोमकारास पत्र 11वा अध्याय आणि वचन 36 मध्ये. रोम 11:36 मध्ये बघा काय सांगितलंय. कारण सर्व काही त्याच्याच पासून त्याच्याचद्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानी युग गौरव असो. आमेन. असंच आहे ना तुमच्या याच्यामध्ये गावाचा त्यापासून त्याच्याद्वारे सर्व आहे त्याला युगाने गौरव असो. आमेन. आमेन. त्याच्याच पासून त्याच्याचद्वारे आणि त्याच्याच प्रित्यर्थ त्याच्यापासून त्याच्याचद्वारे आणि त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो नाही का. सर्व काही आहे, सर्व काही आहे आणि म्हणून त्याला युग आणि युग गौरव असं म्हटलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण रोमकारास पत्राचा पण अभ्यास करतो तर बघ तिथपर्यंत येईपर्यंत पाऊल अनेक महत्वाची सत्य मांडतो नाही का. सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं तर तो त्या सुवार्तेचं सौंदर्य दाखवतो अध्याय 1 मध्ये सुरुवातीलाच. त्यानंतर तो परराष्ट्रीय कशी पापे आहेत ते तो दाखवतो. मग यहुदी लोक पण पापे आहेत आणि मग 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो सर्वच पापे आहेत, कोणीच त्यातून सुटलेलं नाही देवासमोर, कोणी उभं राहू शकत नाही. आणि मग पुढे आपण येतो तर तो म्हणतो की आपण विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आलेले आहोत, आपल्याला आता दंडाज्ञा नाहीये. अनेक सत्य तो सांगतो आणि अनेक सत्य सांगितल्यानंतर तो एका महत्वाच्या ठिकाणी येतो आणि तिथं तो म्हणतो की आता ह्या सर्व गोष्टी मिळून आपण एका ठिकाणी येऊन पाहतो की हा तो देव आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आणि तो म्हणतो की त्यालाच ते गौरव आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की मी केव्हा गौरव करू शकेल, जेव्हा मला तो गौरवी जो प्रभू आहे तो समजेल. तो कसा आहे बरं मग, तर त्याच्याच पासून सगळं काय आहे, सर्व गोष्टींचा तो निर्माण करताय, सर्व त्याच्याद्वारे आहे, सर्व गोष्टींवर तो नियंत्रण करत आहे. तो सर्व काही त्याच्याच प्रित्यर्थ त्याच्यासाठी आहे. सर्व गोष्टी नियंत्रण करतो, सर्व गोष्टी चालवितो. आणि एवढंच नाही तर तो महान धारणारा सुद्धा तो देव आहे. तर सगळ्यात अगोदर त्या जिवंत बद्दल आपण पाहतो जो महान आहे, तो गौरवी आहे, ज्याने सर्व विश्व निर्माण केलेला आहे, जो सर्व गोष्टींवर राज्य करणारा देव आहे. आणि म्हणून त्याची महानता ज्यावेळेस आपण वाखाणतो नाही का त्यावेळेस आपल्याला समजतं की तो किती गौरवी आहे, किती अद्भुत असा देव आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल अधिक अधिक मनन करतो त्या देवाबद्दल तितकं आपलं जे हृदय आहे ते उपासनेने भरतं जणू काय. तितकं आपल्याला आपली दयनीय पण अवस्था समजून येते आणि आपल्याला हे पण समजते की अरे मी किती दुर्बळ असा आहे. तो देव अति पवित्र आहे, तो इतका महान आहे, तो इतका अफाट आहे. आणि आणि मी तर क्षुल्लक आहे, माझी माझी कोणती पात्रता नाही त्याच्या समोर येण्यासाठी. माझे ओठ सुद्धा अशुद्ध आहेत, त्या पवित्र देवाचं गौरव करण्यासाठी पुष्कळदा. सर्व गोष्टींबद्दल आपल्याला त्याच्या छायेमध्ये जाणीव होते. तर पहिलं हा पैलू आहे. त्यानंतर दुसरा जो पैलू आहे तो म्हणजे काय की ज्यावेळेस आपण देवाला समजून घेतो योग्य रीतीने त्यावेळेस खऱ्या रीतीने आपल्याला योग्य उपासना करणं काय आहे ते सुद्धा त्याच्या छायामध्ये समजून येतं. आणि ती योग्य उपासना करण्यासाठीच त्याने त्याचा आत्मा दिलेला आहे, त्याचे वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे अद्भुत रीतीने. आणि त्याच्या मंडळीमध्ये तो आपल्याला एकत्रित करतो नेहमी आणि त्याचं गौरव करायला तो सहायता आपल्याला करतो. तर दुसरं त्याची उपासना करणं नाही का, त्याची उपासना करणं. मग उपासनेबद्दल विचार करत असताना फक्त रविवारी तो 1 तास नाही का मी येतो, तो 1 तास एकत्रित बसतो, आम्ही वचन ऐकतो शांततेने
आम्ही गीत गातो नाही का, आम्ही सगळं तिथं कार्य करतो, तेवढंच फक्त उपासना नाही. तर पूर्ण आठवडा आपलं जे जीवन आहे, आपला जीवनक्रम जो आहे, सर्व काही जे काही आम्ही करतो ते एक उपासनेचाच भाग असतो. कारण त्या सर्व गोष्टींद्वारे आम्ही देवाला गौरव देतो. म्हणून करिंथ पत्रामध्ये तुम्ही खाता किंवा पिता नाही का, जे काही तुम्ही करता ते देवाच्या गौरवासाठी करा म्हटलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये मला असं वाटतं. तर सर्व काही, तर म्हणजे आपलं पूर्ण जीवनच खऱ्या रीतीने देवासाठी उपासना असे बनते. तर दुसरा पैलू मग आपल्याला समजतो तो म्हणजे काय, की हा जो भव्य अद्भुत देव आहे, ज्यावेळेस मी त्याला जाणून घेतो त्यावेळेस माझं पूर्ण जीवनच एक उपासना बनतं त्याच्यासाठी. तिसरा पैलू जो आहे ते सेवक म्हणतात, की मग प्रेम, अद्भुत असं प्रेम नाही का, जे जे ते फक्त देवाला ओळखणारच नाही, फक्त बाह्य रीतीनेच बोलणं किंवा बाह्य रीतीनेच ती कृती करणार नाही, तर ते हृदयातून नाही का त्याच्यावर खरं प्रेम करणं. मग ते प्रेम खऱ्या रीतीने आपल्या जीवनामध्ये आज्ञाधारक अशी कृती निर्माण करणार ठरत आहे का, की मग आपल्याला त्याच्या आज्ञा जड वाटत नाही, मग आपल्याला त्याची सहभागिता कंटाळवाणी वाटत नाही, नाही का, आपल्या कृतीतून आणि आपली इच्छा सर्वस्वी त्याला जाणून घेण्याची असते. अधिक आपण वचनात आपण वाढतो नाही का, तर मग आज्ञाधारक अधीनता त्याद्वारे आपल्याला येते. आणि खरं तर हे अद्भुत इतकं कार्य आहे. तर हे 4 पैलू आहेत. पहिलं म्हणजे आपण पाहिलं, की कृतज्ञ ओळख देवाबद्दल. त्यानंतर आपण शिकलो, की त्याची उपासना करणं, त्याच्यावर प्रीती करणं आणि आज्ञाधारक अधीनता याबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता ज्यावेळेस आपण विश्वासणाऱ्या म्हणून आपण पाहतो नाही का, तर विश्वासणाऱ्या नात्याने मग आपण त्याचं गौरव कसं करू शकतो, ह्या 4 मुद्दे तर आपण पाहिलेच. पण आता व्यावहारिक रीतीने जर आपण पाहिलं सरळ सरळ, तर कसं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या या सर्व आपल्या जीवनामध्ये आपण कसं त्याचं गौरव करू शकतो, देवाचं गौरव. त्याची स्तुती करून आज्ञा पाळून कृतीमध्ये ओके, बरोबर. आपल्या जीवनातील प्रत्येक स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो, किंवा जो प्रत्येक भाग आहे नाही का, त्या प्रत्येक भागामध्ये आपण कसं गौरव करू शकतो. एक उदाहरणार्थ एक एक पुरुष म्हणून तो एक पती आहे नाही का, तो एक बाप आहे किंवा तो एक मुलगा आहे, किंवा मग एक एक बहीण म्हणून नाही का, ती एक पत्नी किंवा मुलगी म्हणून, किंवा अशा प्रकारे नाही का, म्हणजे उदाहरणार्थ वैवाहिक जीवनाबद्दल आपण विचार करतो, मुलांच्या संगोपनाबद्दल आपण विचार करतो. इव्हन जे नागरी नियम आहेत नाही का, जसं बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं रविवारी ह्यावेळेस आपण शिकलो होतो, की अगदी छोटासा जो नियम आहे नाही का, त्याच्याकडे पण आपण पुष्कळदा दुर्लक्ष करतो. तर त्यामध्ये सुद्धा आपण विचार करतो. तर वैवाहिक जीवनामध्ये कसं आपण देवाचं गौरव करू शकतो, तर देवाने जी रचना लावून दिलेली आहे त्याचं अवलंबन आपण करतो कौटुंबिक जीवनामध्ये. जसं पतीबद्दलच्या जबाबदाऱ्या देवाने दिलेल्या, पती तो त्या पाडत आहे विश्वासूपणे. पत्नीला दिलेल्या जबाबदाऱ्या पत्नी त्या पार पाडत आहे. मुलांप्रतीच्या त्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. लेकरं त्या जबाबदाऱ्या दिलेल्या ते पार पाडत आहेत. नागरी नियमांबद्दल आपण विचार करतो. कामाच्या ठिकाणी आपण जातो नाही का, तिथं सुद्धा आपलं जीवन कशा प्रकारचं आहे. त्यानंतर मंडळीमध्ये ऐक्याने चालणं ही सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नाही का. हे पण त्याद्वारे सुद्धा आपण देवाचा गौरव करतो. जणू काही एक हृदय एक देह अशा प्रकारे नाही का, की एक अंग जर दुखावलं जातं पूर्ण शरीराला जशा वेदना होतात तशा प्रकारे जणू काही एक कुटुंब म्हणून एक शरीर म्हणून एक मंडळी म्हणून आपण एकत्रित येऊन काम करतो, एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हे सुद्धा देवाचं गौरव करणारं ठरतं. एवढंच नाही, तर रविवारी नाही का आपण येतो म्हणून, फक्त येतो म्हणून नाही, पूर्ण हृदयाने आपण पूर्ण मनापासून आनंदाने येतो तिथं एकत्रित सहभागितेसाठी. पूर्ण आनंदाने आपण उत्सुकतेने असतो, त्या वचनासाठी आतुरलेले असतो नाही का. ते वचन आपण गातो सुद्धा, पण त्यावर मनन करतो आणि सगळ्यासोबत आपण फेलोशिप करतो. तर हे सर्व पूर्ण हृदयापासून आपण ज्यावेळेस करतो, तर मग ते सुद्धा खऱ्या रीतीने देवाचं गौरव करणारं ठरतं. त्यानंतर देवाने
अद्भुत अशी कृपेची साधना आपल्याला दिलेली आहे त्यासाठी. कधी कधी चांगल्या दिवसात उपकार स्तुती करणं सोपं जातं, अं, पण काही आपल्या अपेक्षा असतात आणि त्या लवकर पुऱ्या होत नाहीयेत. हा, देव थांबा म्हणत आहे. तर तिथं पण थँकफुल राहणं, कारण पाऊल म्हणतो की सर्व गोष्टींमध्ये उपकार स्तुती करा. बरोबर. तर कठीण जातं, पण जेव्हा आपण कृतज्ञशील असतो, धन्यवादी, अ, चांगल्या दिवसांमध्ये पण कठीण दिवसामध्ये पण, मग इवन आपण म्हणू शकतो की काही संघर्षाच्या काळामध्ये जर का देव आपलं चालवत आहे, तर सहन करणं, हम्म. देवाच्या सार्वभौमतेवर अवलंबून राहून सहन करणं, तिथं पण मग आपण देवाचं गौरव करतो. कारण जग आपल्याकडे पाहत असतं, इतर लोक आपल्याकडे पाहत असतं की हा आता व्यक्ती कसा प्रतिसाद देणार, ही व्यक्ती कशी प्रतिसाद देणार. तर मग जेव्हा आपण धीराने सहन करतो किंवा उपकार स्तुती करतो, त्या काळामध्ये पण प्रभू पासून निराश होऊन दूर जात नाही, तर उलट अजून त्याचा शोध घेतो, त्याच्या जवळ येतो. तर तेव्हा पण प्रकारे देवाचा गौरव करतो. बरोबर बरोबर. आपल्याला माहित नसेल कदाचित की आपण देवाचं गौरव करत आहे, हम्म. पण लोक जे आहेत आकर्षित होतात अजून ख्रिस्ताकडे हा, बरोबर. त्याद्वारे. बरोबर बरोबर. तर थँक्यू बाळक सर त्याबद्दल. तर नक्कीच हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आपल्याला त्याची आठवण करून देतात की देवाचं गौरव करणं जे नेमकं काय आहे. तर हा एक भाग झाला. आणि त्यानंतर दुसरा भाग म्हणजे काय, देवामध्ये आनंद करणं, नाही का, देवामध्ये आनंद करणं. आता ज्यावेळेस देवामध्ये आनंद करणं हा प्रश्न येतो, जसं पाळक साहेबांनी आता ज्या गोष्टी सांगितल्या, तर तो आपल्याला याबद्दल सुद्धा आठवण करून देते की आमच्या जीवनामध्ये येणारे प्रसंग कधी कधी फार कठीण असतात, वेदनादायक असतात, परंतु त्याही परिस्थितीमध्ये सुद्धा देवाने जे अद्भुत कार्य आमच्यासाठी केलेले त्यावर आम्ही मनन करतो. आमचं जीवन फार सहनशील असतं देवाबद्दल, तरी देवाला आम्ही धन्यवादित हृदयाने त्याचे सर्व गोष्टी करण्यास सरसावतो नेहमी, नाही का. ते आपल्याला काय करतं, खरं देवामधील आनंद घेण्यासाठी मदत करतं. त्यासाठीच एक संदर्भ आपण घेऊया, आणि तो संदर्भ स्तोत्र 73 आहे आणि वचन 25 आणि 26. तर जे आपल्या उत्तरामध्येच आहे, स्तोत्र 73 वचन 25-26. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे, पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली, तरी ते सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा. किती सुंदर हे स्तोत्र आहे बघा. स्तोत्रकर्ता म्हणतो की स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे, कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझं हृदय ही खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. तर देवाचं गौरव करणं याबद्दल आपण पाहतो, आणि देवामध्ये आनंद घेणं त्याच्याबद्दल सुद्धा खूप सुंदर मार्गदर्शन करणार हे वचन आहे. जर आपण स्तोत्र 73चा जर संदर्भ समजून घेतला, तर हे स्तोत्र जे आहे 73 हे आसाफने लिहिलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की एक आत्मिक संघर्षामधून तो चाललेला होता आसाफ जो आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो एक चित्र पाहतो समोर, ते अशा प्रकारचं होतं की दुष्ट लोक जे आहेत ना, ते भरभराटीस लागलेले त्याला दिसत आहेत. आणि ते अगदी देवाला नाकारूनही ते सुखी आणि सुरक्षित दिसतात त्याला थोडेसे बाहेरून, आणि त्याला त्यामुळे फार कठीण वाटत आहे. आणि ते तो थोडा कचरतो असं का दिसत आहे चित्र सगळं काही. पण नंतर त्याला हे लक्षात येतं की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, त्या भासाप्रमाणे आहेत, त्या भुशाप्रमाणे आहेत, नाही का. जो दिसतो लगेच तो उडून जातो, नाही का. हे अगदी त्या भुसाप्रमाणे ह्या गोष्टी आहेत. मग तो ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना पुढे तो वचन 17 मध्ये येतो, आणि मग तिथं आपल्याला पाहायला भेटतं वचन 17 काय सांगतं बरं. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. तो म्हणतो की अगोदर काय विचार होते त्याचे, हे असे लोक भरभराटीस लागतात, नाही का, आणि या सर्व गोष्टी घडत आहेत. पण तो म्हणतो की मी जेव्हा देवाच्या
मंदिरात गेलो, पवित्र स्थळी गेलो, तेव्हा मला त्यांचा शेवट काय आहे तो उलगडलेला आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जणू काय त्याचा दृष्टिकोन बदलला पूर्णपणे. आणि आता तो काय बोलत आहे वचन 25 मध्ये, तो म्हणतो की आता माझा आनंद जो आहे तो आता या भौतिक दिसण्यावर अवलंबून राहिलेला नाही, कारण मी देवाला जाणलेला आहे. कारण तो काय म्हणत आहे की स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे, पृथ्वीवर तुझ्याशिवाय मला काहीच नाही. आता हे जे वाक्य आहे ना हे फार सुंदर आहे बरं का. ख्रिस्ती आनंदाचं शिखर आहे जणू काय. लोकांना स्वर्गामध्ये सोनं चांदी सगळ्या गोष्टी नाही का पाहायला आवडतात, जगामध्ये पण आणि स्वर्गामध्ये पण. पण जर तिथं देवच नाही तर ते सोनं आणि चांदी त्याला पण काहीच अर्थ नाही जणू काय. अशा प्रकारे इथं आपल्याला पाहायला भेटतं नाही का. असं म्हणत नाही की बाबा ते काहीच नाही, परंतु काय म्हणतो की तू किती अनमोल आहेस देवा, आणि तू अद्भुत आहेस, तू महान आहेस. तुझ्याशिवाय स्वर्ग नरकासारखा भासतो. जर तू नाहीस तर स्वर्ग सुद्धा नरकासारखं राहील माझ्यासाठी नाही का. कारण तो देव जो आहे तो अद्भुत महान असा तो खजाना आहे. आणि तेच तो म्हणतो की माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे त्याच्यामध्ये आनंद करणं. कारण पहा पुष्कळ वेळा की तो म्हणतो की ह्या सर्व आशीर्वादांचा स्रोत तू आहेस, आणि पुष्कळ वेळा मी फक्त त्या आशीर्वादांकडे पाहतो आणि तू जो देणारा आहेस त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो नाही का. तुझ्यावर मी प्रेम करत नाही, तर मग मी तो आनंद कसा घेणार आहे नाही. मग स्वर्गात सुद्धा जर देव नसलं तर ते स्वर्ग सुद्धा निरर्थक असणार आहे नाही का. किती किती कठीण आहे. म्हणून देव जो आहे तो अति गौरवी असा तो प्रभू आहे. म्हणूनच तो पुढे जाऊन आणखी वचन 26 मध्ये म्हणतो की माझा देह व माझे हृदय खचले तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. असा अभिमान्य करतो की शारीरिक मी दुर्बल झालो नाही का, मी किती व्याधींनी पिडलो, किंवा मला मी भावनिक आणि आत्मिक रीतीने जरी थकलेलो असलो, जरी मी पुष्कळ वेळा निराशेतून गेलो नाही का, दुःखातून गेलो, मी आजारातून गेलो, तरी तो काय म्हणतो की तू माझा वाटा आहेस, तू माझा आधार आहेस नाही का. आपली आशा त्याच्यावर आहे पूर्णपणे. आणि कारण तो तो देव विश्वसनीय आहे. आणि ज्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये येतात त्या सर्व गोष्टींवर तो पूर्णपणे काय करतो, नियंत्रण करतो सर्व गोष्टींवर. तो म्हणतो की तू माझा वाटा आहेस. जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर लेवी जे लोक होते त्यांना जमीन नव्हती दिली नाही का, कोणत्याही प्रकारचा वाटा दिला नव्हता, कारण देवच त्यांचा वाटा होता. तसंच जणू काय ख्रिस्तामध्ये आपला जो खरा वारसा आहे तो अद्भुत आहे. कारण तो या सगळ्या जगातील त्या ठेवीपेक्षा, त्या वाट्यापेक्षा सगळ्यात अनमोल असं देण आहे देवाकडून आपल्यासाठी. कारण त्याच्या ठाई त्याने आपल्याला तारलं नाही का, त्याच्या कृपेने त्याने त्याच्या अनमोल रक्ताने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे, त्याच्या नीतिमत्वाने आपल्याला झाकलेलं आहे, त्याची लेकरं आपल्याला त्याने केलेलं आहे, सहवारीस त्याने आपल्याला केलं, त्याच्या वचनाचा विसार म्हणून त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. किती अद्भुत असा देव आहे नाही का. आणि कितीतरी अद्भुत त्याने आपल्याला दिलेला आहे. पुष्कळ वेळा कदाचित माझी शक्ती नाही का लयास जाईल नाही का, कदाचित मी इतका दुर्बळ होऊन जाईल की मला काहीच बोलण्याची ताकद उरणार नाही, तरी पण देव माझा आधार आहे. आणि देवामधील आनंद कधीच दूर होऊ शकणार नाही. देवामधील आनंद कधीच दूर होऊ शकणार नाही का. मग देवामध्ये आपण नेहमी समाधानी राहतो. आपल्या जीवनातील प्रत्येक घडामोडीमध्ये नाही का आपण कुरकुर करत नाही, कारण त्याने जे केलेलं कार्य आहे ते अद्भुत आहे, महान आहे. तर ज्यावेळेस आपण या प्रश्नाकडे येतो की देवाचं जे उत्तर आहे की देवाचं गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंद करणं नाही का, तर मग त्याच्यामध्ये आनंद करणं हे भौतिक परिस्थितीवर अवलंबून नाही कधीच. कारण त्या महान देवाबद्दल विचार करत असताना भौतिक परिस्थिती कोणती असली, कशी असली, तरी देवामधील आनंद कधीच नष्ट होणार नाही. आपण कोणत्याही स्थितीमध्ये देवामध्ये आनंद घेतो. आपल्या आपल्या वेदनेमध्ये सुद्धा आपण देवामध्ये आनंद घेतो. आपल्या दुर्बल अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण देवामध्ये आनंद घेतो नाही का. जसा आसा जो आहे स्तोत्र करतो तो अशा प्रकारे बोलतो, तशाच प्रकारे आपलं हृदय सुद्धा त्याच्यामध्ये नेहमी कसं होतं
आनंदित होतं, नेहमी आनंदित होतं. म्हणूनच हा जो प्रश्न आहे पुन्हा त्या प्रश्नाकडे आपण जातो, की मग मनुष्याच्या जीवनाचा मुख्य किंवा अंतिम उद्देश काय आहे? तर मग त्याचं उत्तर हेच आहे, देवाचा गौरव करणं आणि त्याच्यामध्ये अ, आनंद घेणं. तर या सर्व गोष्टी आपण पाहत असताना आपल्या हृदयाकडे पण आपण झुकून पाहू. तेव्हा आम्ही पुष्कळ वेळा नक्कीच आपण कमी पडतो. सर्वच नाही का? पण त्याची कृपा पुरेशी आहे त्याने दिलेली. कृपेची साधना आपल्याला आहे. विशेष करून त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो. त्याच्या अद्भुत त्याने त्याची मंडळी आपल्यासाठी दिलेली आहे. ती जणू काही कुंपणासारखं आपल्यासाठी असतं. फुलपिटून येणारा प्रत्येक संदेश आपलं भरणपोषण करणारा असतो प्रत्येक वेळी नाही का? सर्व गोष्टींमध्ये आपल्याला तो उभारणारा असतो सगळ्या वेळी. म्हणून सर्व गोष्टी आपल्याला देवामध्ये आनंद घेण्यासाठी आणि तो आनंद टिकवून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतात. देवाचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो आणि त्याने जी उत्पन्न केलेली फळं आहेत, ती सुद्धा देवामधील आनंद घेण्यास आपल्याला शिकवितात. एकमेकावर प्रीती करतो आपण, तो सुद्धा देवामधील आनंद उत्पन्न करणार ठरतं नाही का? आपण एकमेकांप्रती सहनशील असतो. पवित्र आत्म्याची फळं तेच आहेत. सहनशील नाही का? विश्वासूपणा, इंद्रिय दमन नाही का? आणि प्रीती या सर्व गोष्टी ज्या आहेत, आपण ज्यावेळेस आपल्या जीवनातून ते दिसून येतात देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य, तर मग ते सुद्धा देवामध्ये आनंद घेण्यास आपल्याला सहाय्यकारी ठरतं. तर इथे आपण थांबूया. मी पुढे वेळ पाळत चालेल. काही वेळ प्रार्थनेमध्ये घालूया. देवाने आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या बायबल स्टडी मध्ये आणलेलं आहे. तर देवाला धन्यवाद देऊया. खरंच या वर्षी देवाला गौरवणारं जीवन ख्रिस्त येशूद्वारे त्याच्यावर मनन करत देवाने आपल्याला सहाय्य करावं, त्यासाठी प्रार्थना करूया. अजून काही प्रार्थना विनंती आहेत का? माझ्या मुलाची आज anniversary येणार आहे. कितवी? आणि त्याला लंडन मध्ये असतात ना? त्याला बरं पण नाहीये, चक्कर येते. काय व्हायरल सारखं आहे का? काय माहिती. काय नाव आहे त्यांचं? अजून काय एक्झाम वगैरे संपली? संपली. येणारी रविवारची आराधना, त्यासाठी प्रार्थना करूया. उद्या हे दोघं एका ते योहान ब्रदर आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचे सांगलीमध्ये मॅरेज आहे, तर तिथं जाणार आहोत कारमध्ये आणि पुन्हा एकदा येणार आहोत. आमच्यासाठी पण प्रार्थना करू. आपलं फेब्रुवारीमध्ये जे फक्त आपलं लोकेशन चेंज झालेलं आहे, नसरापूर वरून पन्हाळ्याला चेंज झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रावर ह्या वेळेस फोकस आहे. तिथं सेमिनार असणार आहे, तर त्याची तयारी तिकडचे लोकल ब्रदर्स पण करत आहेत. पण जिवंत आशा त्याद्वारे हे आपण करणार आहे. सुंदर सब्जेक्ट पण आखलेले आहेत. पण देवाने सर्व कृपा पुरवावी आणि एक अद्भुत वेळ तिकडे साऊथ महाराष्ट्रामध्ये द्यावा, म्हणून आपण प्रार्थना आतापासूनच चालू करू. जर का कुणाला ह्या रिक्वेस्ट साठी 1-2 रिक्वेस्ट साठी प्रार्थना करायची तर ते करू शकता. मग मी शेवटची करेल प्रार्थना. प्रार्थना करूया. आकाश देवाच्या प्रेमावर देखील अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आपलं. त्याचे शब्द दिगंतरी पोचतात. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत असा जो जिवंत, महान, सामर्थ्यशाली आणि पराक्रमी देव आहे, त्याच्या हातामध्ये स्वर्गाच्या आणि पृथ्वीची सत्ता आहे, अशा परमेश्वरासमोर माझा नतमस्तक होतो आणि तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, हे वचन आज आमच्याकडे आलेलं होतं, ते आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी होतं. आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझं गौरव करावं, तुझी कृती करावी, तुझ्या आज्ञा पाळाव्या आणि आमचं उत्थान
चालणं फिरणं बोलणं परमेश्वरातून घडत असतोस हे आम्ही सदैव लक्षामध्ये ठेवून आमचं दैनंदिन जीवन आहे तुझ्या इच्छेप्रमाणे जगावं तुझ्या आज्ञेत राहावं असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकावरती कर. परमेश्वरा जो काही पणाला जो काही पन्हाळ्याला जो काही सेमिनार आहे तो तू आशीर्वादित कर. त्याची पूर्वतयारी सर्व लोक करत असताना तुझी कृपा त्यांना पुरव आणि या कठीण दिवसामध्ये परमेश्वरा असं एकत्र जमणं आणि तुझी स्तुती करणं हे फार धोकादायक आहे. तरी अशाही परिस्थितीमध्ये तू आम्हा प्रत्येकाच्या तुझ्या शरीराचे संरक्षण करतोस आणि तो देखील सेमिनार तू आशीर्वादित करून देऊ. त्या उद्देशाने तो सेमिनार ठेवला असेल तो सर्व उद्देश तुझ्या गौरवार्थी होऊ दे अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. आमची रविवारची उपासना तू आशीर्वादित करतोस आणि आमच्या आध्यात्मिक जीवनात तू वाढ करतोस आणि अधिकाधिक तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी आणि वचनाचा अभ्यास करण्यासाठी तू आम्हाला प्रोत्साहित करतोस. या सर्व तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद देते आणि तुझी स्तुती करते. आता आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातात समर्पित करून येशूच्या नावात प्रार्थना केल्या म्हणून हे आमच्या महान देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सुंदरशा दिवशी तू आम्हाला वर्षाच्या पहिल्या गुरुवारी तू एकवटलेला आहेस. तुझी दया खरंच अद्भुत आहे. तुझी कृपा, तुझा विश्वासूपणा, तुझ्या कराराची प्रीती देवा आमच्यावर आहे. त्या कराराच्या रक्ताद्वारे तू आम्हाला स्वतःच केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. आज तुला गौरव देणं हाच एक आमचा उद्देश आणि त्यासाठीच तू आम्हाला बनवलेला आहे. आणि तुझा जे आहे तुझा आस्वाद घेणं, तुला जपून पाहणं की तू किती अद्भुत आहे आणि आनंदाने तुझ्या नात्यामध्ये राहणं, तुझ्या संगती त्याबद्दल त्यासाठी तू बनवलेला आहे आम्हाला. ह्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि तरी देखील देवापा आम्ही जे आहे तुझं गौरव बऱ्याचशा वेळेस किती अद्भुत आहे हे विसरतो. की तू अब्राहम याकोबाचा देव आहेस, करार करणारा, करार जपणारा आणि विशेष करून तुझ्या सर्व चारित्र्यामध्ये, तुझ्या सर्व गुणवैशिष्ट्यांमध्ये तो असीम आणि अद्भुत आणि न बदलणारा आणि तुझी सार्वभौम दया व कृपा करणारा आणि ती आमच्यावर ख्रिस्त येशूमध्ये आहे. आणि आम्हाला सृष्टीच्या अगोदरच तू निवडलेला आहे म्हणून आम्ही इथं आहोत देवापा. तेव्हा ह्या गोष्टींचा नेहमी आम्ही विचार करावा आणि कसं तू आमच्या पापांसाठी तो अद्भुत मौल्यवान ख्रिस्त असा दिला, प्रायश्चित्त म्हणून दिला देवापा. ह्या सर्व गोष्टी समजत असताना आणखीन तुझं गौरव आम्हाला दाखव, आणखीन तुझी महानता जी आहे तुझ्या वचनामध्ये दाखव, जेणेकरून आम्ही पूर्णपणे तुझ्यावर जास्त प्रीती करण्यामध्ये वाढू आणि त्याद्वारे देवापा तुझं गौरव होईल. प्रीतीमध्ये वाढू, उपकार स्तुतीमध्ये वाढू देवापा, सहनामध्ये वाढू, क्षमेमध्ये वाढू आणि सर्व तोपर्यंत आमचं जे ख्रिस्ती जीवन आहे, नवरा बायको, पती आणि जे पिता आहेत, आई, लहान मुलं आणि ह्या देशाचे नागरिक, चर्चचे सभासद, ह्या सर्व ज्या बाबींमध्ये आम्हाला कृपा आणि सहाय्य पुरवतो. या आत्म्याने तो आम्हाला ह्या वर्षी भर, जेणेकरून आम्ही तुला गौरव देणारं जीवन जगू. माझे आई वडील जे ऑलरेडी सांगलीमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि आम्ही जे उद्या जाणार आहोत आमच्यासाठी प्रार्थना करतो. देवाचा प्रवास सुखरूप असू दे आणि तिथं आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आमची फेलोशिप जी आहे, इव्हॅन्जलिस्ट जोसेफ संगती पुन्हा येत असताना चांगली आणि सुंदर असू दे. तेव्हा आम्ही प्रार्थना करतो की येणारी रविवारची आराधना तू आशीर्वादित कर. विशेष करून जे निखिल आहेत आंटीचे, त्यांची 3री अॅनिव्हर्सरी तू आशीर्वादित कर आणि विशेष करून त्यांना जे बरं वाटत नाही, काय इश्यू आहे, तर आम्ही तुझ्या अद्भुत कृपाळू आणि दयाळू हातामध्ये त्यांना आणतो आणि प्रार्थना करतो की त्यांना तू पूर्णपणे बरं कर आणि स्वास्थ्य दे. आम्ही आंटीसाठी पण प्रार्थना करतो की त्यांना अजून बलवान असं बनव आणि हे घर जे आहे त्यांनी सेवेसाठी उघडलेलं आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. सिस्टर नम्रताचे जे काही प्लॅन्स असतील त्यामध्ये तू त्यांना यश दे आणि तिथं त्यांचा उपयोग करून घे. हे सर्व लागणारे गरजा तू पुरव आणि तुझ्या देवदूतांचा पहारा इथं नेहमी तुझी संगती इम्मान्युएल आम्हा बरोबर देव, त्यांना नेहमी अनुभवता येईल ह्यासाठी आम्ही प्रार्थना विनंती येशू ख्रिस्ताच्या जिवंत नावात मागतो.
Amen. Hello, good to see you. रियाना इसला मला म्हटले की नाहीच येणार ते. Okay, bye bye, श्रेयांना. अभ्यास करतायत. Thank you for joining. Thank you. Praise Thank the you, Lord. Pastor. Thank you for joining. दादा, thank you. त्यावरून होतं Praise ना? the Lord सर्वांना. Yes, praise the Lord. Bye bye. Bye.